Question number 5. Capacitor has some dielectric between its plate and capacitor is connected to DC source. Battery is now disconnected and the dielectric is removed. State whether capacitance, energy stored in it, electric field charge stored and voltage will increase, decrease or remains same. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, या पद्धतीने इथे कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर आहे, ठीक आहे, ओके, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी डायलेक्ट्रिक इन्सर्ट केलेली आहे. सो दिस इज द डायलेक्ट्रिक बिटवीन द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर. ओके, सो दिस इज अ डायलेक्ट्रिक which is inserted between the plates, ऑलरेडी इन्सर्टेड आहे. आता याला डीसी सोर्सला म्हणजे बॅटरीला जोडायचं. आता बॅटरीला जोडल्यावर काय होणार, याच्यावर काहीतरी चार्ज क्यू येणार आहे. त्याचबरोबर या दोन प्लेटमध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स फी तयार होणार आहे. ओके, याच्यामध्ये काहीतरी एनर्जी स्टोअर होणार आहे आणि त्याचबरोबर या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड देखील असणार आहे. ओके, बॅटरीला जोडायचं, चार्ज स्टोअर काय केला की बॅटरी पासून काय करायचं, डिस्कनेक्ट करायचं आहे, डिस्कनेक्ट करायचं आहे. ओके, आणि आता हे बॅटरी पासून डिस्कनेक्ट केल्यानंतर याच्यातली डायलेक्ट्रिक काय करायचे, रिमूव्ह करायचे. डायलेक्ट्रिक रिमूव्ह केल्यावर काय काय होणार. आता पहिली गोष्ट आपण चार्जचं डिस्कशन करूया. चार्ज, ओके, चार्जचं काय होणार. आता हा जो कॅपॅसिटर आहे तो आयसोलेटेड कॅपॅसिटर आहे, म्हणजे तो कुणालाही कनेक्ट, कारण बॅटरीला जोडला, चार्ज केला आणि बॅटरी काढून टाकली. ओके, सो ॲज इट इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द बॅटरी, okay, as it is disconnected from battery, as it is disconnected from battery, चार्ज कॅपॅसिटर मधला बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरून आत येऊ शकत नाही. ओके, चार्ज इज डिस्कनेक्टेड फ्रॉम बॅटरी, सो देअरफॉर as the capacitor is disconnected from the battery, it is isolated capacitor, it is isolated capacitor, and in isolated system charge always remains constant. Okay, and in isolated system or isolated capacitor, आयसोलेटेड कॅपॅसिटर मध्ये काय होणार आहे, चार्ज जो आहे ना तो कॉन्स्टंटच राहतो. मग ते डायलेक्ट्रिक इन्सर्ट करा, नाहीतर डायलेक्ट्रिक त्याच्यामधून काढून टाका. आयसोलेटेड अँड आयसोलेटेड, इट इज आयसोलेटेड कॅपॅसिटर अँड इन आयसोलेटेड कॅपॅसिटर, इन लिहायला पाहिजे, इन आयसोलेटेड कॅपॅसिटर charge remains constant. ओके, तर पहिला आन्सर काय आलं, Q इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा Q डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, Q. Q म्हणजे ओरिजिनल चार्ज अँड Q डॅश इज द न्यू चार्ज. सो दिस इज अबाउट द चार्ज. लक्षात घ्या, आयसोलेटेड कॅपॅसिटर असेल म्हणजे तो इतर कुणालाही कनेक्ट जर केलेला नसेल तर त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक इन्सर्ट करा, डायलेक्ट्रिक काढा, किंवा त्या दोन प्लेट मधलं सेपरेशन कमी करा किंवा दोन प्लेट मधलं सेपरेशन वाढवा. त्या प्लेटवरचा चार्ज अजिबात कमी किंवा जास्त होणार नाही. आता कॅपॅसिटीचं काय होतं बघूया. नेक्स्ट, कॅपॅसिटी. सो दिस इज रिलेटेड टू दी चार्ज. Capacity. Okay, so when dielectric is there, when dielectric is present, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा, when dielectric is present, कॅपॅसिटी म्हणजे ओरिजिनल कॅपॅसिटी C इज इक्वल टू काय असणार, A इप्सिलॉन नॉट K डिवायडेड बाय D. आणि ज्यावेळी आपण डायलेक्ट्रिक काढून टाकणार म्हणजे एअर कॅपॅसिटर होणार. when dielectric is removed, when dielectric is removed, कॅपॅसिटी काय होणार बघा, प्लस C डॅश म्हणूया, A इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय D. बघा आता
याच्यामध्ये कुठली कॅपॅसिटी जास्त आहे? सी ही जास्त आहे आणि सी डॅश काय आहे? कमी आहे. दॅट इज सी डॅश इज ग्रेटर, सॉरी, सी डॅश इज लेस दॅन सी आहे. ओके, कारण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू नेहमी ग्रेटर दॅन 1 असते. के ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असल्यामुळे के जर निघून गेला म्हणजे डायलेक्ट्रिक निघून गेल्यावर के पण निघून जाणार आणि के गेला तर कॅपॅसिटी काय होणार आहे? कमी होणार. दॅट इज सी डॅश इज लेस दॅन सी. म्हणजेच काय? दॅट इज when dielectric is removed, कॅपॅसिटी काय होणार? डिक्रीजेस. कॅपॅसिटी डिक्रीजेस. हे झालं आता कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटी चार्ज मिळालं तर आता सी चा फॉर्म्युला क्यू बाय फी असतो ना. मग आता फीचं काय होतंय बघूया. फीचं काय होतंय म्हणजे पोटेन्शियल किंवा व्होल्टेजचं काय होणार बघूया. हे चार्जचं झालं, त्याच्यानंतर कॅपॅसिटन्सचं झालं, आता व्होल्टेजचं काय होतं बघूया. थर्ड व्होल्टेज, त्यालाच म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्याला आपण फी न डिनोट करतो आपण, लक्षात घ्या. आता फीचा फॉर्म्युला काय बघा. वी नो दॅट क्यू इज इक्वल टू सी व्ही ना. सो फी इज इक्वल टू काय होणार आहे? क्यू बाय सी, कारण क्यू म्हणजे सी व्ही माहिती आहे तुम्हाला. सो फी इज इक्वल टू क्यू बाय सी. आता इथं काय व्हायला लागलंय, क्यू इज कॉन्स्टंट परंतु कॅपॅसिटी कमी व्हायला लागली. क्यू आहे तेवढंच राहायला लागलंय या प्रॉब्लेम मध्ये आणि कॅपॅसिटी तर कमी व्हायला लागली आहे. ओके, म्हणजे क्यू इज कॉन्स्टंट बट सी डिक्रीजेस. त्याच्यामुळं ओव्हरऑल फी काय होणार? डिनॉमिनेटर म्हणजे क्यू आहे तेवढाच राहिला, डिनॉमिनेटर काय झाला? कमी झाला, तर व्होल्टेज काय होणार आहे? वाढणार. सो ऍज अ रिझल्ट पोटेन्शियल इन्क्रीजेस. म्हणजे त्याचं आपण असं लिहू शकतो, फी डॅश इज ग्रेटर दॅन फी होणार. ओके, हे झालं फीचं. आता याच्यानंतर नेक्स्ट बघूया, दॅट इज कॅपॅसिटन्स झालं. एनर्जी स्टोअर्डचं बघूया आता. एनर्जी स्टोअर्ड इन इट. एनर्जी स्टोअर्ड, एनर्जी स्टोअर्ड. आता एनर्जी स्टोअर्डचा फॉर्म्युला काय असतो बघा. एनर्जी स्टोअर्ड यू चा फॉर्म्युला काय असतो? यू इज इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर बाय सी असा फॉर्म्युला असतो. म्हणजे 3 फॉर्म्युला आहेत एकूण एनर्जी स्टोअर्डचे. हाफ सी व्ही स्क्वेअर, हाफ क्यू इंटू व्ही किंवा हाफ क्यू स्क्वेअर बाय सी. आता इथं कॉन्स्टंट काय आहे? चार्ज कॉन्स्टंट आहे म्हणून मी चार्जच्या स्वरूपातला फॉर्म्युला वापरला. आता वन्स अगेन क्यू कॉन्स्टंट राहायला लागलाय आणि कॅपॅसिटी काय व्हायला लागली? कमी व्हायला लागली ना पुन्हा एकदा. मग कॅपॅसिटी कमी व्हायला लागली, क्यू आहे तेवढाच आहे आणि कॅपॅसिटी कमी व्हायला लागली तर काय होणार आहे? यू इन्क्रीज. ओके, सो ऍज Q is constant and C decreases, therefore U increases. म्हणजे U1 किंवा U डॅश ग्रेटर दॅन U येणार. म्हणजे डायलेक्ट्रिक प्लेट रिमूव्ह केली तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे काय होणार आहे? ती वाढणार आहे. पोटेन्शियल एनर्जी. ओके, एनर्जी स्टोर्ड. आणि शेवटी काय राहिलं आता? इलेक्ट्रिक फील्डचं काय होणार? कॅपॅसिटन्स झाला, एनर्जी स्टोअर झालं, इलेक्ट्रिक फील्ड, चार्ज झालं, व्होल्टेज. इलेक्ट्रिक फील्ड फक्त राहिलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्सचा फॉर्म्युला काय असतो बघा. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स इज गिवन बाय फॉर्म्युला फी बाय डी. ओके, दोन प्लेट्सच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स किती असतो? सेपरेशन बिटवीन प्लेट्स डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स. फी बाय डी हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार. आता बघा, फी इथं काय व्हायला लागलंय?
डी तेवढंच आहे, परंतु फी वाढायला लागलंय, त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, वाढणार आहे. हे बघा, एखाद्या स्पेसमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल टाकलं की तिथलं इलेक्ट्रिक फील्ड कमी होतं, आणि डायलेक्ट्रिक नसला की फक्त तिथं व्हॅक्यूम असतं, आणि डायलेक्ट्रिक जिथं नसतं तिथं इलेक्ट्रिक फील्ड जास्त असतं. ॲज फी इन्क्रीजेस, फी इन्क्रीज होते, आपण प्रूव्ह केलंय, फी इन्क्रीजेस देअरफॉर इंटेन्सिटी इन्क्रीजेस, इंटेन्सिटी इन्क्रीज होणार, म्हणजे ई डॅश इज ग्रेटर दॅन ई येणार. सो दॅट इज द आन्सर. याच्यामध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलंय, फाइंड द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो काढायला सांगितलाय. That must be applied across parallel and series combination of two capacitors C1 C2 with their capacitance in the ratio 1:2 so that energy stored in the two cases becomes same. म्हणजे सुरुवातीला हे दोन कॅपॅसिटर पॅरल मध्ये जोडायचे, त्याला फीपी पोटेन्शियल द्यायचं, नंतर सिरीज मध्ये जोडायचं, त्याला काहीतरी फीएस पोटेन्शियल द्यायचं, आणि फीपी आणि फीएस चा रेशो काढायचा आहे, सो दॅट दोघांच्या मध्ये स्टोअर झालेली एनर्जी, म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये स्टोअर झालेली एनर्जी आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असणारी एनर्जी सेम असले पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम लक्षात येतोय का बघा काय काढायचं आहे. म्हणजे सुरुवातीला ते पॅरल मध्ये जोडायचं, एनर्जी स्टोअर करायची, सिरीज मध्ये जोडायचं, एनर्जी स्टोअर करायची, आणि ती एनर्जी इक्वेट करायची, आणि इक्वेट केल्यानंतर फीपी बाय फीएस किती येणार, म्हणजे पॅरल कॉम्बिनेशन मध्ये असतानाचं व्होल्टेज टू सिरीज कॉम्बिनेशन मध्ये असतानाचं व्होल्टेज, याचा रेशो त्यांनी काढायला सांगितलाय. काय सांगितलं लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतोय मी, या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, दोन कॅपॅसिटर C1 C2 आहे, त्यांचा रेशो काय दिलाय बघा, C1/C2 इज इक्वल टू 1/2. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2C1 इज इक्वल टू 1C2 येणार, म्हणजे C2 इज इक्वल टू 2C1 येणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला हे कॅपॅसिटर पॅरलल मध्ये जोडूया, एनर्जी काढूया, सिरीज मध्ये जोडूया, एनर्जी काढूया, आणि त्याच्यानंतर ते एनर्जीज इक्वेट करायचे आहेत. सो फर्स्ट पॅरलल कॉम्बिनेशन घेऊया. फर्स्ट देयर इज पॅरलल combination. Okay, so these are the two capacitors which are connected in parallel to a voltage of suppose Vp, म्हणजे पॅरल मध्ये जोडलेला असताना व्होल्टेज किती आहे, Vp आहे. इथं C1 आहे, इथं C2 आहे. ठीक आहे. आता इथं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती होणार बघा, देअरफॉर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी Cp इज इक्वल टू C1 प्लस C2 होणार. आता ते C1 C2 ठेवण्यापेक्षा एकतर C1 किंवा एकतर C2 च्या स्वरूपात करूया, C1 च्या स्वरूपात करूया. सो C1 प्लस C2 म्हणजे किती आहे, 2C1 आहे, म्हणजे Cp होणार आहे 3C1. आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी 3C1 आहे, आणि याला व्होल्टेज किती दिलंय, Vp दिलंय. मग आता एनर्जी स्टोअर्ड किती येणार बघा. सो देअरफॉर एनर्जी स्टोअर्ड UP म्हणूया, पॅरलल कॉम्बिनेशनची एनर्जी, हाफ इंटू Cp इंटू Vp स्क्वेअर. सो हाफ इंटू Cp म्हणजे किती होणार, 3C1 इंटू Vp स्क्वेअर. सो दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन द पॅरलल कॉम्बिनेशन. हे UP आलं. आता काय करूया, सिरीज कॉम्बिनेशनची एनर्जी करूया. सिरीज कॉम्बिनेशन, ओके. सो सिरीज कॉम्बिनेशनची डायग्राम कशी येणार,
first capacitor which is connected to another capacitor like this, which is connected to now voltage of suppose Vs. Vs voltage दिलाय, इथे कॅपॅसिटर C1 आहे, इथे कॅपॅसिटर C2 आहे. आता इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती होणार बघा. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी सिरीजला कसं काढतोय आपण, 1/CS इज इक्वल टू काय करतोय, 1/C1 प्लस 1/C2 करतोय. So 1/CS is equal to 1/C1 as it is plus 1/C2 replace करतो 2C1 ना. So therefore 1/CS is equal to, आता बघा दोन्ही टर्मचं ऍडिशन करायचं असेल तर पहिली टर्म 2/2C1 करतो. 2/2C1 म्हणजे 2 + 1 3/2C1 येणार. ओके, अँड देअरफॉर CS म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनची इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी येणार आहे 2C1/3. आता एनर्जी स्टोअर काढूया. सो देअरफॉर एनर्जी स्टोअर्ड इन दिस सिरीज कॉम्बिनेशन, त्याला काय म्हणणार, US म्हणूया. US हाफ CS VS स्क्वेअर. सो US इज इक्वल टू हाफ CS किती आहे 3/2, सॉरी CS किती आहे 2C1/3 आहे इंटू VS स्क्वेअर. तर ही झाली एनर्जी स्टोर्ड इन सिरीज कॉम्बिनेशन. आता काय करूया, आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय, एनर्जी स्टोर्ड इन 2 केसेस बिकम सेम म्हटलंय आणि त्यावेळी पीडीचा रेशो काढायला सांगितलाय ऍज गिवन इन प्रॉब्लेम, ऍज गिवन इन प्रॉब्लेम. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, पॅरल कॉम्बिनेशनची एनर्जी आणि सिरीज कॉम्बिनेशनची एनर्जी ही सेम आहे असं घ्यायचं आहे. सो यूपी किती आहे बघा, हाफ इंटू 3C1 इंटू VP स्क्वेअर इज इक्वल टू हाफ 2C1/3 इंटू VS स्क्वेअर. ठीक आहे, आता सिमिलर टर्म सगळे कॅन्सल होतील, हाफ हाफ कॅन्सल, C1 कॅन्सल. सो LHS ला काय राहणार आहे, LHS ला 3VP स्क्वेअर राहणार आणि RHS ला 2/3 VS स्क्वेअर राहणार. तर या व्होल्टेजचा रेशो काढायला सांगितलाय. देअरफॉर VP/VS स्क्वेअर, VP/VS स्क्वेअर इज इक्वल टू 2/9 होणार. 3 जाऊन डिवाइड होणार ना, 2/9 and therefore VP/VS is equal to √2/3 will be the answer. ओके, म्हणजे सुरुवातीला पॅरल कॉम्बिनेशन घेतलं आणि त्याची कॅपॅसिटी काढली, त्याची एनर्जी काढली, हाफ 3C1 VP स्क्वेअर. त्याच्यानंतर सिरीज कॉम्बिनेशन घेतलं, ओके, त्याची एनर्जी काढलेली आहे आणि या दोन्ही एनर्जी इक्वेट केल्या आणि इक्वेट करून त्या पोटेन्शियल डिफरन्सचा रेशो काढलेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलंय बघा, 2 charges of magnitude -4Q and +2Q are located at the point 2A0 and 5A0 respectively. What is the electric flux
ड्यू टू these charges through a sphere of radius 4a with its center at the origin. क्वेश्चन मध्ये दिलंय काय बघा. सपोज दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस आणि सपोज इथं ओरिजिन आहे, दिस इज ओरिजिन. ओरिजिन म्हणजे 0 0. तर पहिला चार्ज -4q आहे आणि तो कुठे ठेवलाय 2a0 ला ठेवलाय. 2a0 म्हणजे इथं कुठेतरी पॉइंट असेल. 2a0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरच तो चार्ज असणार आहे. -4q. त्याच्यानंतर +2q कुठे ठेवलाय 5a0. 5a0 म्हणजे काय, पुन्हा एकदा तो एक्स ऍक्सिस वरच असणार आहे. 5a0 कारण 0 म्हणजे y कोऑर्डिनेट, 5a म्हणजे x कोऑर्डिनेट. तो किती आहे +2q ठेवलाय. व्हॉट इज द इलेक्ट्रिक फ्लक्स ड्यू टू दी चार्जेस. आता या दोन चार्जेस मुळे प्रोड्यूस होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचा आहे. थ्रू ए स्पियर ऑफ रेडियस 4a. 4a रेडियसचा स्पियर काढायचा आहे विथ इट सेंटर ऍट द ओरिजिन. ओरिजिनला सेंटर असला पाहिजे. म्हणजे स्पियर कसा येणार बघा, स्पियर काहीतरी या पद्धतीने येईल. बरोबर आहे ना, असा काहीतरी स्पियर येणार आहे. म्हणजे त्याचा सेंटर कुठं असणार आहे, ओरिजिनला, आणि त्याची रेडियस किती असणार आहे, रेडियस विल बी इक्वल टू 4a. आता रेडियस जर 4a असेल, ओके, रेडियस 4a जर असेल तर लक्षात घ्या 2q चार्ज त्या स्पियरच्या आतमध्ये येणार का, नाही येणार. फक्त काय येणार आहे, -4q चार्ज जो आहे ना तो स्पियरच्या आतमध्ये येणार. ठीक आहे. आणि एखाद्या क्लोज्ड सरफेसवर फ्लक्स किती असतं, 1/ε0 टाइम्स चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट स्पियर असतं. लक्षात घ्या. ओके, सो एक गॉस थेरम न फ्लक्स काढावं लागेल. ओके, सो बाय गॉस थेरम फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस, फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस किती असतं, phi is equal to 1/ε0 times charge enclosed by it. म्हणजे त्या स्पियरच्या आतमध्ये असणारा चार्ज. ओके, आता याचा आन्सर आपण इथे लिहू शकतो. सो phi is equal to 1/ε0 टाइम्स, आतमध्ये स्पियरचा चार्ज किती आहे, फक्त -4q आहे. सो तुमचा आन्सर येणार आहे q is equal to -4q/ε0. ओके, -4q/ε0. दॅट इज युअर आन्सर. जे दोन्ही चार्जेस आतमध्ये स्पियरच्या आले असते तर काय केलं असतं, दोघांची ऍडिशन घेतली असती. ओके, एक चार्ज बाहेर आहे, एक चार्ज आत आहे, त्याच्यामुळे आतला फक्त चार्ज आपल्याला कन्सिडर करावा लागेल. कारण एखाद्या क्लोज सरफेसवर फ्लक्स फक्त आतल्या चार्जमुळे क्रिएट होतं, बाहेरच्या चार्जमुळे क्रिएट होत नाही. ओके, तर या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा, अ 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज्ड बाय 300 व्होल्ट सप्लाय. It is then disconnected from the supply and it is connected to another uncharged 3 microfarad capacitor. How much electrostatic energy of the first charge is lost in the form of heat and electromagnetic radiation? म्हणजे इथली किती हीट लॉस झाली आहे, किती एनर्जी लॉस झाली आहे ते काढायचं आहे. आता हे कसं काढावं लागेल, तर सुरुवातीला पहिल्या चार्जची टोटल एनर्जी, पहिल्या कॅपॅसिटरची टोटल एनर्जी काढावी लागणार. त्याच्यानंतर तो दुसऱ्या कॅपॅसिटरला जोडल्यानंतर दोघांची मिळून किती एनर्जी येणार ते काढावं लागणार. आणि त्या दोन एनर्जीचं काय करायला पाहिजे, आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार. लक्षात येत आहे. आता बघा, गिवन इथं काय आहे, कॅपॅसिटी आहे, म्हणजे पहिल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आहे 6 मायक्रोफॅरेड आणि त्याचं व्होल्टेज V1 किती आहे, 300 व्होल्ट आहे. ठीक आहे. सो देअरफॉर याची इनिशियल एनर्जी किती असणार बघा, देअरफॉर इनिशियल एनर्जी U1 is equal to half C1 V1 square, half CB square फॉर्म्युला असतो ना, half C1 V1 square. ओके, सो इथं काय होणार बघा,
इट इज इक्वल टू हाफ C1 येणार आहे 6 इंटू 10⁻⁻6 आणि Phi1 स्क्वेअर म्हणजे 300चा स्क्वेअर म्हणजे 9 इंटू 10⁻⁴ येणार. म्हणजे 300 म्हणजे 3 इंटू 10⁻², त्याचा स्क्वेअर 9 इंटू 10⁻⁴. तर 2ला 6ला डिवाइड केलं तर 3 येणार आणि 3 इंटू 9 म्हणजे 27. म्हणजे इनिशियल एनर्जी 27 इंटू 10⁻² जूल असणार आहे. ही झाली इनिशियल एनर्जी. आता काय करायचं आहे, नाउ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अनचार्ज्ड 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. नाउ C1 that is of 6 microfarad is connected to C2 of 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. कनेक्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्याचं व्होल्टेज किती आहे, 0 आहे. म्हणजे तो अनचार्ज आहे ना. अनचार्ज म्हणजे त्याच्यावर चार्ज पण नसणार आणि व्होल्टेज पण नसणार आहे. म्हणजे हे असं जोडलं जाणार. दिस इज फर्स्ट कॅपॅसिटर. दोन कॅपॅसिटर एकमेकाला जोडायचे म्हणजे दोघांच्या प्लेट्स एकमेकाला जोडाव्या लागतील. ओके, हा C1 आहे आणि हा C2 आहे. याचं व्होल्टेज Phi1 इज इक्वल टू किती आहे, 300 आहे आणि याचं व्होल्टेज Phi2 इज इक्वल टू किती आहे, 0 आहे. आता व्हेन टू कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड, कॉमन पोटेन्शियल काय होणार? व्हेन टू कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड, कॉमन पोटेन्शियल म्हणजे दोघांचं मिळून. कारण बघा, पहिला कॅपॅसिटर 300 व्होल्ट आहे, दुसरा 0 व्होल्ट आहे. शेवटी फायनली काय होणार आहे, C1चं व्होल्टेज कमी होणार आणि C2चं व्होल्टेज वाढणार आणि फायनली दोघांचं व्होल्टेज एकच होणार आहे. ठीक आहे, त्याला कॉमन पोटेन्शियल म्हणायचं. व्हेन टू कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड, कॉमन पोटेन्शियल इज. आता त्याचा फॉर्म्युला कसा आहे बघा, कॉमन पोटेन्शियल Phi इज इक्वल टू, हे बघा, Q इज इक्वल टू C असतं ना. सो Phi इज इक्वल टू Q बाय C म्हणजे Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 असं लिहिणार मी. कॉमन पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, Q1 प्लस Q2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. किंवा आपण असं लिहूया, Phi इज इक्वल टू Q टोटल बाय C टोटल. कारण C इज इक्वल टू Q बाय V असतं. सो Phi इज इक्वल टू Q बाय C. सो Q म्हणजे Q टोटल म्हणजे Q1 प्लस Q2 आणि C टोटल म्हणजे C1 प्लस C2. सो Phi होणार आहे Q1 म्हणजे C1 Phi1, Q2 म्हणजे C2 Phi2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. जे Phi होणार C1, पहिली कॅपॅसिटी किती आहे, 6 मायक्रोफॅरेड आहे, व्होल्टेज किती आहे, 300. दुसऱ्याची कॅपॅसिटी किती आहे, 3 मायक्रोफॅरेड, त्याचं व्होल्टेज 0 आहे कारण तो अनचार्ज आहे, डिवायडेड बाय C1 प्लस C2 म्हणजे 6 प्लस 3. आता न्यूमरेटरला 10⁻⁻6, डिनोमिनेटरला देखील 10⁻⁻6 कॉमन येणार आहे. ओके, ते कॅन्सलच होते. सो Phi किती येणार बघा, 6 इंटू 300 म्हणजे 1800 डिवायडेड बाय 9 म्हणजे कॉमन पोटेन्शियल होणार दोघांचं मिळून फायनली 200 व्होल्ट. आता कॉमन पोटेन्शियल 200 झालं ना, म्हणजे पहिल्याला पण 200 झालं, दुसऱ्याला पण 200 झालं. मग पहिल्याची एनर्जी आणि दुसऱ्याची एनर्जी मिळून किती येणार बघा, देअरफॉर टोटल एनर्जी आफ्टर कनेक्शन, दोन्ही जोडल्यानंतरची एनर्जी काय येणार, U इज इक्वल टू हाफ C1 Phi स्क्वेअर प्लस हाफ C2 Phi स्क्वेअर. कारण दोघांचं व्होल्टेज आता Phi झालेला आहे, कॅपॅसिटी मात्र दोघांच्या डिफरंट आहेत, म्हणजे हाफ Phi स्क्वेअर कॉमन काढू शकतो. इन ब्रॅकेट C1 प्लस C2 ही येणार आहे न्यू एनर्जी स्टोर्ड जोडल्यानंतर. सो येणार हाफ इंटू 200चा स्क्वेअर म्हणजे किती होणार, 4 इंटू 10⁻⁴ होणार, 4 इंटू 10⁻⁴. आणि C1 प्लस C2 म्हणजे 6 प्लस 3 9 इंटू 10⁻⁻6 मायक्रोचं. ओके, त्याच्यामुळं फायनल एनर्जी किती होणार इथं, आता फायनल एनर्जी होणार आहे दॅट इज 2 ने 4 ला डिवाइड केलं
तर 2 येणार. 9 इंटू 2 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 जूल. ही झाली फायनल एनर्जी आफ्टर कनेक्शन. 18 इंटू 10 रेस टू मायनस 2. इनिशियल किती आहे बघा 27 इंटू 10 रेस टू मायनस 2 आणि फायनल किती आहे 18 इंटू 10 रेस टू मायनस 2. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं दोन कॅपॅसिटर एकमेकाला जोडले तर नेहमी एनर्जी लॉस होतोच. म्हणजे जोडायच्या अगोदर दोघांची एनर्जी आणि जोडल्यानंतरची एनर्जी नेहमी डिफरंट असते आणि जोडल्यानंतरची एनर्जी नेहमी कमी असते. तर आपलं इथं काय आलंय बघा इनिशियल एनर्जी किती होती 27 इंटू 10 रेस टू मायनस 2 जूल. फायनल एनर्जी किती झाली 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 जूल. अँड देअरफॉर एनर्जी लॉस्ट विल बी इक्वल टू U1 मायनस U2 होणार. So 27 इंटू 10 रेस टू मायनस 2 मायनस 18 इंटू 10 रेस टू मायनस 2 म्हणजे आन्सर काय येणार आहे 9 इंटू 10 रेस टू मायनस 2 जूल एनर्जी इज लॉस्ट. दॅट इज द आन्सर. हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली बघा कारण हा एनर्जी लॉसचा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. म्हणजे जोडायच्या अगोदर एकच कॅपॅसिटर चार्ज होता त्याची एनर्जी होती आणि जोडल्यानंतर दोघांची मिळून एनर्जी कॉमन पोटेन्शियल नुसार.